आपल्यासोबत विद्या चव्हाणताई या फोनलाईनवरून जोडलेल्या आहेत। विद्याताई, कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य समोर येते। राज ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे। गंगेच्या नदीच्या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे त्यांनी ही टीका केली आहे। त्यानंतर आता माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी त्यांच्यावरतीच टीका केली आहे। आपली यावरती प्रतिक्रिया? नाही, कृपाशंकर सिंग यांनी जर का ते सगळं बघितलं असतं तर मला असं वाटतं त्या पाण्याविषयी किंवा गंगेविषयी बोललेले नाहीयेत। राज ठाकरे याच्याविषयी बोललेले आहेत की इतके अस्वच्छ आणि गच्चाळ प्रकार तिथे चालले आणि ते पाणी तुम्ही पुन्हा पिणार आहात का? तर ते कोणी सभ्य माणूस पिऊ शकणार नाही, इतकं ते अस्वच्छ पाणी आहे। आणि गंगेची स्वच्छता गेले अनेक वर्ष चालू आहे, परंतु ती गंगा काही स्वच्छ होत नाही, कारण लोक त्याच्यामध्ये इतकी घाण टाकतात, इतकं घाण करतात की ते पाणी आता पवित्र राहिलेलं आहे का असं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। तेव्हा लाखो नाही करोडो लोक अगर तिथे स्नान करत होते आणि इतके घाणेरडे प्रकार करत होते, जे दृश्य आपण टीव्हीवर बघत होतो त्याचं वर्णन राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातनं केलं होतं। त्यांना काही गंगेला अपवित्र म्हणणं किंवा मला असं वाटत नाही काही म्हणायचंय, परंतु ते जिथे हजारो लोक स्नान करतायत, घाण करतायत, ते पाणी घाणेरडं झालेले, ते पाणी तीर्थ म्हणून पिणं हे अशक्य आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे कृपाशंकर सिंग जे आहे त्यांनी ते पाणी प्यावं ना जाऊन। जी अस्वच्छ प्रकार जो आहे तो त्याच्यात ते अस्वच्छच आहे, त्याच्यात काही स्वच्छता नाहीये, परंतु ते गंगेचं पाणी म्हणून त्याला पवित्र म्हणायचं हे चुकीचं आहे। मला असं वाटतं इथे कोणालाही गंगेचा अपमान वगैरे करायचा नाहीये, परंतु जे दिसतंय ते बोलणं, वस्तुस्थिती काय हे बोलणं, हे राज ठाकरेंनी हिंमत दाखवून बोललेले आहे। परंतु भाजपची हिंमत नाहीये की ते कोणी राज ठाकरेंच्या विरोधात बोलू शकतील आणि म्हणून ते बोलत नाहीयेत। नाहीतर इतर कोणी असतं तर आतापर्यंत भाजपने फोडून काढलं असतं। परंतु इथे उद्दिष्ट हेच आहे की जी अस्वच्छता आहे त्याच्यावरती त्यांनी कॉमेंट केलेली आहे आणि गंगेच्या पाण्याला किंवा त्याला काही वाईट म्हणणं किंवा त्याच्यातनं म्हणजे मग ते हिंदूच नाही आहेत आणि मग हिंदू आहे म्हणून मग त्यांनी असं कसं बोलले, असं नाहीये। हिंदू मुस्लिम धर्म कशाचा प्रश्न नाहीये, प्रश्न अस्वच्छतेचा आहे। तर ती गंगा कशी स्वच्छ करता येईल पुन्हा याच्याविषयी काहीतरी करावे। लोकांनी तिथे घाण टाकू नये, लोकांनी तिथे अंघोळ करू नये। पाणी ते निर्मळ आणि स्वच्छ राहायचं असेल तर त्याच्यासाठी लोकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे। धन्यवाद विद्याताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।